मनीषा पोंद्रे और आप देख रहे हैं केसरी उजाला न्यूज। राज्य भर से नागपुर में आज आंगनबाड़ी सेविकाओं द्वारा धरना प्रदर्शन किया जा रहा है। उनका कहना है कि सरकार उनकी मांगे पूरी नहीं कर रही है, इसीलिए वे आंदोलन कर रहे हैं। उन्होंने कहा कि करीब पिछले 2 महीने पहले ही सरकार ने उन्हें आश्वासन दिया था और कहा था कि उनकी मांगे पूरी की जाएगी, लेकिन अभी तक उनकी एक मांग भी पूरी नहीं हो सकी है, इसलिए आज धरना प्रदर्शन किया जा रहा है। आइए जानते हैं उन्होंने आगे और क्या कहा। परिचय आहे, मी सौ शोभा मनोहर बोरकर, तालुका पवनी, जिल्हा भंडारा। मी अंगणवाडी सेविका आणि तालुक्याची सचिव आहे, पवनी तालुक्याची सचिव आहे आणि आमचा हा कृती समितीचा मोर्चा सुरू आहे। तर ह्या कृती समितीच्या मोर्चाचा उद्देश म्हणजे काय आहे, आमचा मागील नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यामध्ये 52 दिवसाचा संप झाला होता आणि शासनाने आम्हाला खूप काही आश्वासन दिलं होतं आणि त्या आश्वासनाची एकही मागणीची पूर्तता केली नाही आणि शासनाने आमच्या तोंडाला पाने पुसली आहे। तर कृती समितीचा हा उद्देश आहे की 52 दिवसाचा संप करून शासनाने आम्हाला काहीच दिलं नाही आणि आमची एवढ्या दिवसाची सेवा असून ना ग्रॅज्युटी दिली, ना निवृत्ती वेतन दिलं, ना आमची पेन्शन जाहीर केली, ना आमच्या मानधनात भरघोस वाढ केली। त्या निमित्तानं आम्ही आता हा पुन्हा संप आणि पुन्हा आमचा अंगणवाडी सेविकेंचा लढा पुकारला आहे आणि ह्या सेविकेच्या लढ्यामध्ये आमच्या मागण्या आहेत। मानधनामध्ये भरघोस वाढ करावी शासनाने, पेन्शन व ग्रॅज्युटीचा GR त्वरित काढावा, वैद्यकीय रजा आम्हाला मिळालीच पाहिजे, मोबाईल रिचार्ज शासनाने अजून आम्हाला पैसे दिले नाही, ते पैसे द्यायला पाहिजे, समृद्ध आहाराची रक्कम व इंधन बिलाची रक्कम आम्हाला वाढवून दिली पाहिजे, सेविकेचे मुख्य सेविकासाठी वयोमर्यादा 55 वर्ष करण्यात यावे, मदतनीसांची सेविकापदी नियुक्ती ताबडतोब करावी। पर्यंत आमच्या ज्या मागण्या आहेत ज्या मंजूर होत नाही, आमच्या हातात लेखी GR मिळत नाही, तोपर्यंत आमचा लढा असाच चालू राहील।